समजू शकतो तू कशाला रडतोय ना भाऊ रे. बाई रडते म्हणून मी पण रडतोय ना. भावाने काय झालं तुला? आणि दोघ जण कोण आहेत? काय पाहिजे तुम्हाला? कोण आहात? कोण तुम्ही? आम्ही आरोग्य दूत आहोत. बघा तुम्हाला यमदूत आलेले आहेत घ्यायला. कधींचे सांगत होती कधींचे सांगत होती तुम्हाला चांगलं वागा चांगलं वागा चांगलं वागा. चांगलं वागा म्हणजे चांगलं वागा म्हणजे तुम्हाला काय सांगू दादा. माझ्या नवऱ्याची कहाणी. माझा नवरा आहे ना सकाळी उठतो ना तर तंबाखू शिवाय त्याची सकाळ होत नाही. बापरे. दुपार त्याची वाली मावाशिवाय होत नाही. ओ बापरे. संध्याकाळ त्याची वाली पूर्ण सिगरेट आणि बिडीच्या दूर मध्ये जाते. ओ बाबा बाबा बाबा. आणि रात्रीचे तर विचारूच नका. रात्री त्यांना दारू पिल्याशिवाय झोप ओ लागत बाबा. नाही. काम ना धाम उघड्या अंगाला गाव. अरे काय म्हणते तुझी बाई रे. अरे काय सांगू महाराज तुम्हाला. सकाळी सकाळी तंबाखू खाल्ल्याशिवाय किक पचत नाही आणि किक पचल्याशिवाय पोटच सापडत नाही. अरे मावा आणि गुटखा खाल्ल्याशिवाय कामातच लक्ष लागत नाही. आणि सिगारेटीचा असा दूर काढला ना कसं एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतं. काय करायचं सवय झाली आता. घ्या याने तर काहीच मग तोडलं नाही अजून. हा आणि अजून एक रात्री दारू पिल्याशिवाय शांत झोपच लागत नाही. अरे 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 या सगळ्या वाईट सवयी आहेत रे. याच्यामुळे तुझं शरीराचं नुकसान होऊ शकतं. याच्यामुळे तुझं असं पीत राहिला हे सगळे व्यसन करत राहिला तर तुझं शरीर खराब होईल. तुझं किडनी तुझं लिव्हर सांगता येत नाही. पुढे जाऊन तुझा मृत्यू होऊ शकतो. तू मरू शकतो. काय म्हणता महाराज माझा मृत्यू होऊ शकतो? हो. हे बघा महाराज हे शरीर आहे ना हे शरीर माती आहे. हे शरीर आहे ना आपलं हे नश्वर आहे आणि आपला आत्मा अमर आहे. मग मार लवकर. त्या बायकोचे 2 रुपये तरी वाचतील. अरे काय करू भाऊ किती टेन्शन आहे माझ्या मागे माहिती का तुम्हाला? नाही माहिती ना? टेन्शन टेन्शन आहे माझ्या मागे किती टेन्शन काय आहे टेन्शन सांगू का आहे? तुम्हाला? हा. बाहेर आधीच काम मिळवायचं टेन्शन. काम मिळवायचं टेन्शन. काम मिळतं तर मिळतं पैसे मिळवायचे टेन्शन. पैसे मिळवायचं टेन्शन. पगार वेळेवर होत नाही. मग जाऊ दे सगळं बाहेरचं टेन्शन आपण सहन केलं पण परत घरी आल्यावर परत घरचं टेन्शन. हे बघा आता मी काय टेन्शन देते तुम्हाला. थोडसा काढा टोचला का लगेच थोडस काय झालं का अशी बोकाड बसते. काय करू मी? टेन्शन शिवाय माझ्या आयुष्यात दुसरं काही नाही. मग मला सांगा माझ्यासारख्या या पिचलेल्या माणसाने करावं तरी काय? काय मी सांगू. याला व्यसनाचा वेंचो आणि व्यसन याच्या जीवाची व्यसनांनी जीवाची राख रांगोळी अनमोल जीवाला वाचवण्यासाठी दवाखान्यात लाखोची बोले तरीही जीव टांगेला लागलेला हा बाबा काही